नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2030 घरांसाठीची सोडत जाहीर केल्यानंतर ती सोडत चालू असतानाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण 1190 सदनिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविलेले आहेत. या योजनेमधील जी एकूण 1190 सदनिका आहेत, या आरक्षण गटानुसार एकूण किती सदनिका आहेत, यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, ही घरे कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत, या योजनेमध्ये जर तुम्ही घर मिळवण्यासाठी अर्ज करणार असाल तर त्यासाठी कोणत्या अटी, पात्रता तसेच शर्ती आहेत, त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2030 घरांसाठीची सोडत जाहीर केल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 1190 सदनिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवलेले आहेत. त्यामुळे ज्या कोणी अर्जदारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर घर घेण्याचं असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 1190 सदनिकांसाठी जी अर्ज मागवलेले आहेत, ही सर्व घरे डुडुळ गावामध्ये आहेत. तर या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डुडुळगाव येथे उभारलेल्या 1190 सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. लाभार्थी हा शहरातील रहिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असावा अशी मुख्य अट आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांनी दिलेली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पालिकेतर्फे डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घर बांधणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पातील सदनिकांकरता शहरातील रहिवासी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांना 30 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्जाची छाननी करून लाभार्थी निश्चित करण्यात येतील, असे आयुक्त यांनी सांगितलेले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अटी व नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापर्यंत असावे. अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे यापूर्वी चरोली, रावेत, बोराडेवाडी, पिंपरी व आकुर्डी येथील प्रकल्पासाठी अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्जासोबत 10,000 रुपये अनामत रक्कम आणि 500 रुपये नोंदणी शुल्क असे एकूण 10,500 रुपये नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. सदनिकांच्या सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतीक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांची अनामत रक्कम योजनेचा अर्ज भरताना नमूद केलेल्या खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने परत केली जाईल. आता आपण आरक्षण निहाय सदनिका एकूण किती आहेत? सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 595 सदनिका, अनुसूचित जाती यांच्यासाठी एकूण 155 सदनिका, अनुसूचित जमाती यासाठी 83 सदनिका, इतर मागास वर्ग यासाठी एकूण 357 सदनिका उपलब्ध आहेत. तर दिव्यांगासाठी 5% यामध्येच समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. डुडुळ गावातील प्रकल्पातील सदनिकांकरता शहरातील रहिवासी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांकडून 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अर्ज मागवण्यात येत आहे, अशी माहिती शेखर सिंग, प्रशासक तथा आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आता आपण या योजनेमध्ये जर अर्ज करणार असाल तर त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? उत्पन्नाचा दाखला 2023-24 मधील, अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, कुटुंबातील सर्वांचे आधार व पॅन कार्ड, बँक पासबुक व मतदान ओळखपत्र, तसेच महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा दाखला, अशी ही कागदपत्रे जमा करायला लागणार आहेत. आता आपण मुख्य जाहिरात काय आहे, या घरांच्या किमती काय आहेत, त्याबद्दलची माहिती घेऊया. झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्विकास विभाग जाहीर प्रकटन. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घर बांधणे या प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पातील सदनिकांकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांकडून अर्ज मागवून छाननी करून लाभार्थी निश्चित करणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नियोजन आहे.
सदर प्रकल्पाची संक्षिप्त माहिती ही खालीलप्रमाणे आहे. प्रकल्पाचे नाव डुडुळगाव. एकूण सदनिकांची संख्या ही 1190 आहे. लाभार्थी हिस्सा प्रति सदनिका म्हणजेच अर्जदारास एकूण 14,14,173 रुपये ही सदनिकाची किंमत असणार आहे. ही किंमत सोडून केंद्र शासनाचा यामध्ये 1,50,000 रुपये ही देणार आहे, म्हणजे सबसिडी मिळणार आहे. राज्य शासनाचे एकूण यामध्ये 1,00,000चा हिस्सा असणार आहे, म्हणजे ही राज्य शासनाकडून सबसिडी मिळणार आहे. अशा प्रकारे एकूण 2,50,000ची सबसिडी असणार आहे. तर सदनिकांची किंमत ही 16,64,173 रुपये एवढी असणार आहे. सदर प्रकल्पाकरता सर्वसाधारण अटी व शर्ती काय असणार आहे त्याची सुद्धा माहिती घेऊया. सदर प्रकल्पाकरता नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सदर प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी फक्त अर्ज करू शकतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत येणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3,00,000 रुपयेच्या खाली असावे. अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत यापूर्वी चरोली, रावेत, बोराडेवाडी येथील प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतीक्षा यादीवरील नागरिक नव्याने अर्ज करू शकतात. सदर प्रकल्पातील सदनिकांची आरक्षणनिहाय माहिती ही खालीलप्रमाणे आहे. प्रकल्पाचे नाव डुडुळगाव. दिव्यांगासाठी प्रत्येक प्रवर्गामध्ये 5% राखीव सदनिका या ठेवलेल्या आहेत. सर्वसाधारण यासाठी एकूण 50% सदनिका उपलब्ध आहेत. तर 565 सदनिका या सर्वसाधारणसाठी, तर त्यामध्येच दिव्यांगामधील सर्वसाधारणसाठी एकूण 30 सदनिका उपलब्ध आहेत. अशा प्रकारे एकूण 595 सदनिका. अनुसूचित जातीसाठी एकूण 13% सदनिका आहेत. त्यापैकी दिव्यांग सोडून अनुसूचित जाती यांना एकूण 147 सदनिका, तर दिव्यांग प्रवर्गासाठी 8 सदनिका. अशा प्रकारे एकूण 155 सदनिका. अनुसूचित जमाती यांच्यासाठी 7% राखीव सदनिका आहेत. यापैकी 79 सदनिका या अनुसूचित जातीसाठी आहेत. तर दिव्यांग प्रवर्गामध्येच 5% राखीव एकूण 4 सदनिका उपलब्ध आहेत. इतर मागास वर्गामध्ये एकूण 357 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी दिव्यांग सोडून इतरांसाठी 339 सदनिका, तर दिव्यांग प्रवर्गासाठी एकूण 18 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे 1,130 सदनिका या आरक्षण गटानुसार असणार आहेत. तर एकूण 60 सदनिका या दिव्यांग प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे एकूण 1,190 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सदर प्रकल्पासाठी ऑनलाईन अर्ज करणे व अनामत रक्कम भरणे कामी नागरिकांना 30 ऑगस्ट 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 1 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. सदर कालावधीतच अर्ज केलेल्या नागरिकांचे पात्रतेविषयी कारवाई पूर्ण करण्यात येईल. अर्जदारांना अर्ज करण्यासाठी https://pcmc.pmay.org या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया करावी. सदर नागरिकांकडून अर्जासोबत 10,000 रुपये इतकी अनामत रक्कम घेण्यात येणार आहे. तसेच नोंदणी शुल्क 500 रुपये असे एकूण 10,550 रुपये ऑनलाईन जमा करायचे आहे. नागरिकाकडून सर्वसाधारण कागदपत्रे उदाहरणतः आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर सर्व कुटुंबाचे अपलोड झाल्यानंतर त्यांना अनामत रक्कम व नोंदणी शुल्क असे एकूण 10,550 ही ऑनलाईन पद्धतीने भरावीची आहे. सदर रक्कम यशस्वीरित्या भरल्यानंतर पुढील उर्वरित कागदपत्रे अपलोड करावीची आहे. सोडतीमध्ये 1,190 सदनिकांसाठी विजेता यादी असेल. प्रतीक्षा यादी 1 असणार आहे. सदर सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतीक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांची अनामत रक्कम अर्ज नमूद करताना केलेल्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने 10,000 रुपये परत करण्यात येणार आहे. डुडुळगाव येथील प्रकल्पासाठी अर्ज करणे व सोडतीनंतर निवड झालेल्या नागरिकांना खालील तक्त्यामधील नमूद कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. सोडतीनंतर आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे नाव निवड यादीमधून वगळण्यात येईल. पहिले कागदपत्र उत्पन्नाचा दाखला. तहसीलदार पिंपरी चिंचवड किंवा हवेली किंवा मुळशी यांच्या स्वाक्षरीने सन 2023-24 आर्थिक वर्ष किंवा 1 वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न किंवा फॉर्म नंबर 16/16 हा 2023-24 या आर्थिक वर्षाचा असला पाहिजे. यानंतर दुसरं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती, जमाती, विभक्त जाती व इतर मागासवर्गीय
फक्त अर्जदाराचे कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे आणि दाखलासुद्धा हा महाराष्ट्रातीलच असला पाहिजे. यानंतर तिसरं कागदपत्र हे जात वैधता प्रमाणपत्र फक्त अर्जदाराचे. यानंतर चौथं कागदपत्र आधार कार्ड. अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे पिंपरी चिंचवड शहरातील ॲड्रेस असलेले किंवा पत्ता असलेले आधार कार्ड असणं गरजेचं आहे. यानंतर पाचवा पॅन कार्ड. अर्जदार व सहअर्जदार यांचं लागेल. यानंतर बँक पासबुक. अर्जदाराचं पासबुक खाते तपशील पृष्ठ व रद्द केलेला एक कॅन्सल चेक लागणार आहे. यानंतर सातवं कागदपत्र मतदान ओळखपत्र हे पिंपरी चिंचवड शहरामध्येच असलेलं असावं. आठवं कागदपत्र भाडे करार. नोंदणीकृत किंवा नोटरी किमान 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र. नातेवाईकांकडे राहत असल्यास त्यांचे किमान 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र हे पिंपरी चिंचवड शहरामधीलच असायला पाहिजे. यानंतर 9वं वीज बिल चालू महिन्याचे राहत्या पत्त्यावरील पिंपरी चिंचवड शहरातीलच असायला पाहिजे. 10वं कागदपत्र अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल दाखला फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा. यानंतर 11वं दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असल्यास. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विजेता यादीमध्ये नाव आलेल्या लाभार्थ्याच्या नावे किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे संपूर्ण भारतात कुठेही पक्के घर नसावे. तसे आढळल्यास सदर लाभार्थ्याचे नाव विजेता यादीमधून वगळण्यात येईल. सदर प्रकल्पाकरता अर्ज करणारा नागरिक हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील रहिवासी असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना जर महिला असेल तर जात प्रमाणपत्रसुद्धा त्यांचेच सादर करावे लागणार आहे. कुटुंबातील इतर सदस्यांचे जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार महिलेने जर लग्नाच्या अगोदर अर्ज केला असेल आणि दरम्यानच्या काळात त्यांचे लग्न झाले असेल, तसेच अर्जदार महिलेने लग्नाच्या अगोदर अर्ज करताना जे नाव नमूद केले असेल तर नाव बदल झाल्याबाबत मूळ गॅझेट व मूळ मॅरेज सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना ज्या नागरिकांची SBC म्हणजेच विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातून अर्ज केला असेल आणि त्यांचे नाव विजेता यादीमध्ये OBCमध्ये प्रवर्गामध्ये निवड झाली असेल आणि जर सदर अर्जदार SBCचे प्रमाणपत्र सादर करत असेल तर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. सदर प्रकल्पाकरता ऑनलाईन अर्जामध्ये माहिती नमूद करताना नागरिकांनी कोणतीही चूक उदाहरणतः नाव, जात, आरक्षण, उत्पन्न, दिव्यांग याबाबत चूक झाल्यास त्यास सर्वस्वी अर्जदार हा जबाबदार राहणार आहे. लाभार्थी स्वहिश्शाच्या 10% रक्कम सोडतीनंतर 15 दिवसाच्या आत भरल्यानंतरच सदनिका वाटप प्रमाणपत्र देण्यात येईल. तदनंतर 90% रक्कम ही 1 महिन्याच्या आत भरावीची आहे. तसेच सोडतीनंतर 45 दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण रकमेचा भरणा करणे बंधनकारक आहे. उर्वरित 90% रक्कम भरणे कामी बँक लोन करून घेणे ही सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्याची असून त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुठलीही हमी देणार नाही. लाभार्थ्यांनी लोन करता आवश्यक असलेले नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देणे कामी बँकेमार्फत लोन सँक्शन लेटर महानगरपालिकेस प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यास महानगरपालिकेमार्फत नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे देण्यात येणार आहे. जर लाभार्थ्याचे लोन होणे कामी काही अडचण असल्यास किंवा होम लोन करता आवश्यक असलेल्या सिबिल स्कोअरच्या काही अडचणी असल्यास त्यांनी परस्पर बँकेशी संपर्क साधावा. सदर कारणामुळे लाभार्थ्याचा लोन होण्यास काही अडचण आल्यास त्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. तसेच होम लोन किंवा स्वहिस्सा रक्कम मुदतीत न भरल्यास लाभार्थ्याचा लाभ रद्द करण्यात येणार आहे. सोडत दिनांकापासून 15 दिवसाच्या आत लाभधारकाने स्वहिश्शातील 10% रक्कम न भरल्यास किंवा लाभधारकाने सदनिका सरेंडर केल्यास त्याचा लाभ रद्द करून तो प्रतीक्षा यादी 1 मधील प्राधान्यक्रमानुसार लाभधारकास देण्यात येईल. तसेच आवश्यक कागदपत्रे उदाहरणतः जातीचा दाखला योजनेचे पात्रतेच्या निकषांची पूर्तता न केल्यास तथा सदनिकेची रक्कम निर्धारित टप्प्यानुसार न भरल्यास लाभार्थ्याचा लाभ रद्द झाल्यास अशा लाभार्थ्यांना सदनिकांची प्रतीक्षा यादीमधील विजेता यादी व प्रतीक्षा यादी क्रमांक 1 मधील लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम न भरल्यास सदर लाभार्थ्यास लाभ रद्द करून प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनानुसार पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदनिका वितरण करण्यात येईल. जर लाभार्थ्याने सदनिकाचा ताबा घेण्यापर्यंत
स्वहिस्सा रक्कम भरल्यानंतर सदनिका घेण्यास इच्छुक नसेल तर कॅन्सलेशन चार्जेस म्हणून स्वहिस्सा रकमेतील 10% रक्कम वजावट करण्यात येईल. तसेच उर्वरित रक्कम लाभार्थ्यास देण्यात येईल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेळोवेळी जाहीर केलेल्या तरतुदीनुसार असल्याने 10 वर्षापर्यंत सदनिकांची विक्री करता येणार नाही. अगर भाडेपट्ट्याने देता येणार नाही. सदनिकेची अनधिकृत विक्री हस्तांतरण झाल्याचे आढळून आल्यास लाभार्थ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदनिकेचा लाभ रद्द करण्यात येईल. तसेच 10 वर्षानंतर सदनिकाची विक्री करावयाची झाल्यास त्यावेळेच्या बाजारभावानुसार सदर सदनिकेच्या जमिनीच्या 50% रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस देणे क्रमप्राप्त आहे. या सोडतीसाठी सदनिकेचे आरक्षण तक्त्याप्रमाणे सामाजिक आरक्षण राहील व 5% आरक्षण दिव्यांगासाठी असणार आहे. सदर सदनिका वाटप नियमावलीमध्ये काही बदल किंवा वाढ करण्याचे अधिकार हे महापालिका आयुक्त यांना राहतील. ही जाहिरात सदरतः 143वी जाहिरात आहे आणि ही जाहिरात ही शेखर सिंग आयुक्त यांच्याकडून मार्फत ही देण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.